तर चॅट कॉर्नर वरती आज कोण आलेलं आहे हे तुम्हाला कळलेलंच असणार आहे. आपण स्वागत करूयात आस्ताद आणि तितिक्षाचं. तुमच्या दोघांचंही खूप खूप स्वागत. खरं तर आज म्हणजे मी आता तुला आस्ताद म्हटलंय किंवा तिला तितिक्षा म्हटलंय तर लोकांना कदाचित वाईट वाटेल, कारण त्यांच्या मनात राघव आणि सरस्वती बसलेले आहेत. सो त्या दोघांबद्दल आधी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. राघव कसा आहे आणि आता इथून पुढे आम्हाला राघव कसा बघायला मिळणार आहे? राघव बेसिकली माझ्या खूप विरुद्ध आहे अनेक बाबतींमध्ये. अचानक एखाद्या व्यक्तीला ओव्हरनाईट मच्युअर व्हावं लागतं परिस्थितीमुळे. तसं काहीसं राघवच्या आयुष्यात काही 10-12 वर्षांपूर्वी घडलं. खूप मोठा ॲक्सिडेंट घडला घरात, जेव्हा तो ह्या देशातच नव्हता, शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियात होता. पण तिथे असताना ही बातमी त्याला मिळाली. त्याच्या भावासमोर ते घडलं, आमच्या वडिलांचा मृत्यू. त्यामुळे त्याचा भाऊ तेव्हा वयवर्ष 8 होता, तो मनानी बुद्धीने तेवढाच राहिला. सो सगळं ऑस्ट्रेलियातलं आपलं शिक्षण, पुढे काय करिअर होईल ते सगळं सोडून त्याला इथे गावी येऊन राहावं लागलं. कैकाली नावाचं एक काल्पनिक गाव आहे आमच्या मालिकेत, साधारण सातारा वगैरे या भागातलं. आणि त्यानंतर अख्ख्या घराची, बरं हे घर म्हणजे नुसतं एक घर नसून अख्खं पंचक्रोशीतलं एक आदरस्थान आहे. पिढीच्या जहागीरदारी असल्यासारखं या घरात मध्ये अनेक पिढ्या आहेत. पण तसाच आहे म्हणजे राघव जसा आहे तसा आस्ताद आहे नाही, कारण राघव शॉर्ट टेम्पर्ड वाटतो पण नाहीये खरं तर. म्हणजे राग आला तरी 10 बाजूंनी विचार करून मग तो ओके बा असा आहे. आस्ताद तसा नाहीये. कसा आहे आस्ताद? आस्ताद माझ्या मते तरी नाही इव्हन टेम्पर वाटतो मला. नाही फार नाही, मी ते तुमच्या समोर नाही एक्सप्रेस करत. मेकअप रूम मध्ये एकदा माईक लावा. नाही, पण बेसिकली चूक झालेली न पटणं आणि तिची ती की बाबा ही चूक झाली, हे मला नाही आवडलं किंवा हे तुझं चुकलंय, मला आवडलं नाही आवडला मुद्दा नाही, हे चूक आहे, हे दोघांनाही सांगायला आवडतं. पण पद्धती खूप वेगळ्या आहेत राघवच्या आणि आस्तादच्या. पण तुला ना सेटवर म्हणजे तुझ्या नावामुळे असो किंवा इतरही गोष्टींमुळे खूप टीज केलं जातं किंवा खूप चिडवलं जातं? नाही नाही, ऍब्सोल्युटली नॉट. नाही, अजिबातच नाही. नावामुळे तर नाहीच, कारण की नावाचा अर्थ जो आहे नाही. एक मिनिट, नावाचा अर्थ सहनशीलता आहे आणि मी आहे. माझ्यात खूप पेशन्स आहेत आणि मी खूप तेच टेस्ट करण्यासाठी आम्ही वारंवार चिडवतो तिला. आता काय माझ्या नावाचा अर्थ देवदूत काय बोलायला आहे? देवदूत उद्या आहे आपलं शूट. हो हो आहे ना, ऍब्सोल्युटली. ती सहनशील आहे आणि तू देवदूत आहे असं तुम्ही दोघांनी मान्य केलंय? नाही, मला तर माहितीच होतं लहानपणापासून. मान्य करायचा प्रश्न. ते पुणेरी माझा आई वडिलांवर खूप विश्वास आहे. नाही, तो एक पुणेरी ऍटिट्यूड मला लहानपणापासूनच. आणि आई वडिलांवर विश्वास आहे, त्यांनी विचार करूनच नाव ठेवलं असेल ना काहीतरी. ते आता आई वडिलांनाच विचार, दूरदृष्टी त्यांची. पण हिचं मी एक नक्की सांगेन, जोक्स अपार्ट, खूप सिन्सिअर आहे. भाषेवर बेसिक कमांड चांगली आहे. सांगितलेलं ऐकायची तयारी आहे, जी खरं तर बेसिक क्वालिटी असली पाहिजे. दिग्दर्शकांनी किंवा सिनियर सहकलाकारांनी काही सजेस्ट केलं तर ते निदान ऐकायचं, ते इम्प्लिमेंट करायचं की नाही हे दिग्दर्शक ठरवेल. किंवा त्यांनीच सांगितलेलं असेल तर इम्प्लिमेंट करायचे प्रयत्न आपण करू. या बेसिक नेसेसिटीज असतात ज्या हल्ली लक्झरीज झाल्यात दुर्दैवाने. सांगितलेलं ऐकते रे, ऐकलंच पाहिजे ना, बेसिक आहेत. त्या दोघी जणी माहितीत ना, त्या नाही ऐकायच्या. असं दुर्दैवाने आता बऱ्यापैकी चित्र व्हायला लागलंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे थिएटर बॅकग्राऊंड नसून सुद्धा काय म्हणतात, बारीक 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 रिॲक्शन्सवर काम करण्याचं कसं हिने कुठनं मिळवलंय कसं मला माहित नाही. बट शी रिॲक्ट्स व्हेरी वेल. इतकं कौतुक होतंय आज. नाही खरं. पण अशी आहे सरस्वती आणि तितिक्षा सेम आहेत दोघी जण? हो, मला असं वाटतं बऱ्यापैकी सेम. नाही तर मग मला नसतं जमलं ऑनेस्टली. मी समजू शकते सरस्वतीला आणि त्यामुळे मला वाटतं की सरस्वती आणि तितिक्षा खूप सिमिलर आहे. जेव्हा स्क्रिप्ट येते समोर तेव्हा मला नॅचरली वाटतं की हां, ही अशीच रिॲक्ट झाली पाहिजे, कारण मी जर माझ्याबरोबर असं काही घडलं तरी मी तशीच रिॲक्ट होईन. सो मला तितकं सोपं जातं. पण बऱ्यापैकी जसं सरस्वती खूप मॅच्युअर आहे, स्वाभिमानी मुलगी आहे आणि लहानपणी तिच्यावरती जबाबदारी आली, त्यामुळे तिच्यात ती मॅच्युरिटी आली आहे. सो या सगळ्या गोष्टी मी माझ्या आयुष्यात सुद्धा रिलेट करू शकते. म्हणजे मला मोठी बहीण आहे, पण आई बाबा लहानपणापासून
वर्किंग आहेत, त्यामुळे आम्ही दोघीच एकमेकींसाठी होतो. सो समटाईम्स आय ॲक्ट ॲज अ एल्डर सिस्टर आणि ती कधी कधी मोठ्या बहिणीसारखी वागते. सो आमच्यात ते बॉन्डिंग आहे आणि या सिरियलमध्ये सुद्धा मला 2 लहान बहिणी आहेत. सो मला रिलेट करता येतं खूप जास्त. आणि त्यानंतर आता या मोठ्या घरात आले आहे, तिच्या आयुष्यामध्ये खूप ड्रॅस्टिक चेंज झाला आहे सरस्वतीच्या. सो हे खूप पण तू अगदी म्हणजे तू तर मुंबईत वाढलेली आहेस. सो मुंबईत वाढलेली एक मुलगी एका खेडेगावातल्या एखाद्या मुलीचा रोल करते, त्यावेळी तिला ते सगळं रिलेट करणं अवघड जाऊ शकतं. म्हणजे हे साहजिक आहे ते. तर ते तू कसं निभावलंस? आणि मग ते सगळंच म्हणजे तुझ्या कॉस्ट्युम वाईज किंवा असं जनरली असं साडीमध्ये फार वावरणं किंवा अगदी पंजाबी ड्रेस दुपट्टा घेऊन फिरणं हे आजकाल तसं पाहायला नाही मिळत, पण तुझा तो सहज वावर त्या सिरियलमध्ये पण बघायला मिळतो. नाही, माझ्यासाठी खरं तर हेच सगळ्यात कठीण होतं, कारण मी खूप टॉम्बॉय होते लहानपणीपासून आणि मी क्रिकेट खेळायचं, त्यामुळे मला मुलींसारखं राहताच यायचं नाही. आणि अजूनही मला हे म्हणतात अगं जरा मुलींसारखं खेळायची म्हणजे डिस्ट्रिक्टला वगैरे. हो 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 हो. आणि त्यामुळे मला नाही सवयच नव्हती. मी खूप खूप बॉईश होते आणि सडनली हा ड्रास्टिक चेंज जेव्हा मी कॉलेजला गेले तेव्हापासून आलाय. म्हणजे मला मुलींसारखं राहावं लागायचं, मेकअप करावं लागायचं आणि माझी बहीण मला म्हणाली की आता थोडं थोडं मुलींसारखं वागवेळ आली आहे. सो हेच माझ्यासाठी कठीण होतं आणि ती भाषा तशी भाषा बोलता यावी. सो मी खूप सिरियल शूट सुरू व्हायच्या आधी 1-1.5 महिना मी खूप व्हिडिओज पाहायचे, अशा सेम विषयाच्या दुसऱ्या सिरियल्सचे व्हिडिओ प्रॉपर अभ्यास केला. हो हो. मला आणि कारण मला स्वतःला माहीत होतं की मी खूप मागे अजून ॲज अन ॲक्टर. ॲक्टिंग शिकण्यापासून मला सगळं होतं, कॅमेरा फेसिंग माहीत नव्हतं आणि प्लस मला कास्ट माहीत होतं सिरियलचं काय आहे. सगळे तगडी कास्ट बाजूला असताना टेन्शन पण नक्कीच आलं असेल तुला. तितिक्षाला खरं तर आपल्याला या सगळ्या संदर्भातही विचारायचं आहे की पडद्यामागची तितिक्षा कशी आहे, पडद्यामागचा असतात कसा आहे, त्यांचं जे पर्सनल लाईफ आहे, वैयक्तिक आयुष्य आहे, त्यामध्ये ते दोघे कसे आहेत आणि अभिनयाशिवाय दुसरं ते काय काय करतात याबद्दल देखील जाणून घ्यायचंय. इथे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. पाहत रहा चॅट कॉर्नर. ब्रेक नंतर चॅट कॉर्नर मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आपण बोलतोय आस्ताद आणि तितिक्षाशी. त्या दोघांकडून जाणून घेणार आहोत आता की तुमचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे. आस्ताद काय करतो अभिनया व्यतिरिक्त? लोकांचे अपमान करतो. तो एक पुणेरी ॲटिट्यूड कायम ठेवलाय. हा म्हणजे मध्यंतरी मला एक खूप सिनियर आर्टिस्ट आहे, माझ्या पहिल्या व्यावसायिक नाटकात आमची ओळख झाली. त्यांनी सांगितलं होतं एक ब्रीदवाक्य लक्षात ठेव, आत्मस्तुती आणि परनिंदा. ते मी लक्षात ठेवलंय. जोक सपाट. एरवी मी पूर्वी गायचो, आता मागे पडलंय. यासाठी मी सगळ्यांचीच माफी मागतो खरं तर, माझ्या वडिलांपासून सगळ्यांची. पण मुंबईत आल्यानंतर गाण्याचं शिक्षण ॲज सच तंत्रशुद्ध शिक्षण घेत राहणं नाही शक्य झालं. तरी काही वर्ष रियाज कंटिन्यू केला माझ्या परीने जमेल तसं, पण आता ॲक्च्युली नाही शक्य होत. त्याशिवाय 3 वर्षापूर्वी आम्ही पुण्यातल्याच एक कारपुलिंगचा ग्रुप आहे व्हॉट्सॲपवर, मुंबई पुणे कारपूल नावाचा. म्हणजे आता ते 4 ग्रुप झाले, जवळजवळ 500 मेंबर्स आहेत. अच्छा. सो त्यातल्याच माझ्या मित्रांनी सुरू केलाय. त्यातनं मला एक कल्पना सुचली होती 2-3 वर्षापूर्वी की आपल्या पुण्याची गणपतीची मिरवणूक एवढी प्रसिद्ध आहे, मी लहानपणापासून बघत आलो आहे. त्यात असणारे राजकीय संदर्भ वगैरे आपण सोडून दिले तरी पारंपरिक ढोल ताशा आणि ध्वज पथक ही जी पुण्यातली एक काय म्हणतात वेगळी खासियत होती, ज्यामध्ये फ्रान्स आणि स्पेनपासनं अनेक पाहुणे येऊन सहभागी झाले, दिंडी वारकऱ्यांची दिंडी सहभागी झाली आहे. तर एवढी मॅनपॉवर जर ह्या ग्रुप्सच्या मार्फत आपल्याकडे असेल इंडस्ट्रीशी रिलेटेड लोकांची, तर आपण आपलं एक ढोल ताशा पथक सुरू करावं का, ही कल्पना मी 3 वर्षापूर्वी मांडली फेब्रुवारीमध्ये. आणि लगेच त्याला 5-6 माझ्या मित्र परिवारातल्या लोकांनी सपोर्ट केला. म्हणजे सौरभ गोखले, श्रीकर पित्रे, केतन क्षीरसागर, मोहन दामले, अमित रानडे, अजय पुरकर यांनी पुढच्या 10 मिनिटांमध्ये हो आपण करू, मी आहे असे मेसेजेस केले. ते पथक तेजस कुलकर्णी डिरेक्टर आहे, ह्या सगळ्यांच्या मदतीने, आमच्या सगळ्यांच्या मेहनतीने ते पथक उभं राहिलं. आज आमचं 3रं वर्ष चालू आहे.
पहिल्याच वर्षी आम्हाला पुण्यातल्या मानाचा दुसरा गणपती जो आहे तांबडी जोगेश्वरी ग्रामदेवता पुण्याची, त्या मंडळासमोर वाजवायची संधी मिळाली आणि असं आत्ता तरी आम्हाला वाटतंय की ती बहुतेक तहहयात असेल आमच्याकडे. अरे वा. आणि वेगळेपणा म्हणजे आम्ही वाजवतो ते पॅटर्न्स पारंपरिकच आहेत. वेगळेपणा हा की आमच्या पथकामध्ये तुम्हाला सेलिब्रिटीज बघायला मिळतात, स्वतः वाजवताना बघायला मिळतात. आणि त्यांचं सगळं बाकीचं ह्या सगळ्या गोष्टी व्यावसायिक गोष्टी सोडून ते फक्त गणपतीसाठी म्हणून एवढा वेळ देतात. त्यामुळे हे खरंच हेच वेगळेपण म्हणायला हवंय गणपतीसाठी त्यांना. नाही, आधीचा जवळजवळ 1 महिना तालमीसाठी सुद्धा. आणि आजही तू तालमीसाठी हो, जाणार मला आहेस. त्यामुळे या वेळच्या गणपतीमध्ये असतात आम्हाला ढोल या वाजवताना वर्षीच्याही गणपतीमध्ये दिसतात. अच्छा, तिसरं वर्ष आहे. तितिक्षा, तू मात्र खूपच म्हणजे तुझं बॅकग्राऊंड जर बघितलं तर ते सगळं सोडून तू एकदम अशी अभिनयात आलेली आहेस, तर ते खूपच नवल वाटतं. क्रिकेट, त्याच्यानंतर हॉटेल मॅनेजमेंट आणि आता अभिनय. हो, म्हणजे मलाही नवल वाटतं कधी कधी की मी काय करते नेमकं. पण हा, मी क्रिकेट खेळायचे अगदी 4वी-5वी पासून मी क्रिकेट खेळते. बरं, टू बी व्हेरी ऑनेस्टली स्पीकिंग, हे मी माझ्या बहिणीला बघूनच खेळायला लागले. माझी बहीण क्रिकेट खेळायची, सो देन मी पण क्रिकेट खेळायला लागले आणि मग चांगलं 12वीपर्यंत मी स्टेट लेवलपर्यंत खेळले. 12वी नंतर हॉटेल मॅनेजमेंट करायचा निर्णय घेतला, तोही बहिणीला पाहूनच घेतला. तिने IHM अहमदाबादहून केला आहे आणि मी IHM गोवाला होते. 3 वर्ष मी गोव्यात शिक्षण केलं. आणि त्यानंतर त्या 3 वर्षांमध्ये क्रिकेट कम्प्लिटली सुटलं. मग पुन्हा इथे येऊन मी रेस्टॉरंट्समध्ये जॉब केले. तोपर्यंत माझ्या ध्यानीमनी नव्हतं की मला ॲक्ट्रेस व्हायचं आहे. माझी बहीण साईड बाय साईड तिचं ॲक्टिंग चालू होतं आणि ती लीड करायची तेव्हा. सो तेव्हा मी पाहायचे तिचं फेम आणि कसं लोक विचारतात आणि कुठल्याही फंक्शनला गेल्यानंतर एव्हरीबडी वॉन्ट्स टू सी हर. सगळ्यांना तिच्याबरोबर फोटोज काढायचे आणि समवेअर आय थॉट की अरे यार, हे किती छान आहे, दिस इज फन, वाय नॉट ट्राय इट. आणि मी कधी मी खूप शाय आहे आणि असं पब्लिक स्पीकिंग मला नाही जमत युजली. तर मला कळत नव्हतं की मला जमणार आहे काय, पण देन वाय नॉट ट्राय म्हणून मग मी ऑडिशन द्यायला सुरुवात केली. मी जॉब क्विट केले, बट माय फॅमिली वॉज सो सपोर्टिव्ह की कधीही त्यांनी असं नाही म्हटलं की अरे हॉटेल मॅनेजमेंटवरती इतकं स्पेंड. पण अगदी लगेच म्हणजे दिल्या तू ऑडिशन्स आणि पहिली लीड रोल वाले सिरियल तुला मिळाली. हो, तरी वर्षभर मी साईड बाय साईड दुसऱ्या भूमिका केल्या आणि त्यानंतर लकीली. खूपच छान. आम्हाला एकदम मस्त अशी सरस्वती बघायला मिळते. असं आपली वेळ कमी आहे, आपल्याला थांबायला लागेल, पण जाता जाता आम्हाला तुझ्याकडून ऐकायचंय तुझं एखादं फेवरेट गाणं. बर. ओके. हे सुरानो चंद्रभा, हे सुरानो चंद्रभा, हे सुरानो चंद्रभा, चांदण्यांचे कोश माझ्या, चांदण्यांचे कोश माझ्या, प्रियकराला बोचवा, प्रियकराला बोचवा, प्रियकराला पोचवा, हे सुरानो चंद्रभा, हे सुरानो, हे सुरानो, हे सुरानो चंद्रभा. वा, क्या बात आहे. असं थांबावं वाटत नाहीये, पण वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे थांबावं लागतंय. तुम्हाला दोघांनाही तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आज चॅट कॉर्नरवर इथेच थांबतोय, मात्र पुन्हा भेटणार आहोत एका वेगळ्या कलाकारासह आणि त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत पुढच्या शनिवारी बरोबर 1:30 वाजता. बघत रहा ABP माझा.